कार्यकर्त्यांच्या हितासाठी कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर। समविचारी लोकांना आणि पक्षांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांच्या हितासाठी कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवल्या जातील। फलटण, गोरेगाव आणि खंडाळा तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच आगामी भूमिका ठरवली जाईल, अशी माहिती विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली। वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव येथे संत वाघदेव महाराज रथोत्सवाचे औचित्य साधून दर्शन घेण्यासाठी श्रीमंत रामराजे आले होते। दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक पत्रकारांशी वार्तालाप केला। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक, राज्य पातळीवरील नेते मंडळींची भूमिका, फलटण नगरपालिका निवडणूक निकाल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनमोकळेपणाने संवाद साधत भूमिका स्पष्ट केली। जिल्हा परिषदच्या इलेक्शनबाबत दोन गटामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे। महायुती कशा पद्धतीने काय सांगाल बघा, संबंध राज्याचं राजकारण जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा राज्याच्या नेत्यांनाच कळत नाही की आपण कोणाशी कुठल्या जिल्ह्यात कुठल्या कोणाची हे आहे। तशीच साधारणतः परिस्थिती आज इथं आहे। परंतु माझ्यापुरतं बोलायचं झालं तर राजकारणात पार्टी जेवढी गरजेची असते एखादी, हे कोणाचा तरी टिळा लावायलाच लागतो, पण त्याहीपेक्षा कार्यकर्ते हे फार महत्त्वाचे असतात असं मानणारा मी माणूस आहे। त्यामुळे जो काही निर्णय होईल तो माझ्या कार्यकर्त्यांच्या, ते फलटणचे असतील, कोरेगावमधले असतील, नाही तर खंडाळ्याचे असतील किंवा अन्य इतर कुठले माझ्या ओळखीचे, त्यांचा भल्याचा आणि भविष्याचा विचार करून समविचाराची जिल्हा परिषद कशी राहील यासाठी मी पावलं टाकणार आहे। तसं पाहिलं तर या वॉटर स्टेशन गटामध्ये कुणबी प्रमाणपत्रावरती 2 पत्रकार परिषद घेण्यात आल्या। काय सांगाल तुम्ही की समजा जर उमेदवार असे युतीचं संभाव्य उमेदवार जर आले तर कुणबी प्रमाणपत्रावरती आपण उमेदवार मी तुम्हाला सांगितलं ना, माझा कुणबी हा विषयच नाही ना। मला जो योग्य वाटेल आणि जो कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्त्यांना जपणार आहे त्यालाच आमच्याकडनं प्राधान्य मिळतं। हा विषय माझ्या दृष्टीने लागूच नाही होत। त्याच पद्धतीने आपली 7 ते 8 गाव या मतदारसंघाची, फलटण कोरेगाव मतदारसंघाची 7 ते 8 गाव कोरेगाव मतदारसंघाला जोडले गेले आणि याचं नेतृत्व करणारे महेश शिंदे आणि नितीन काका एकत्र आल्यानंतर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। या चर्चेच्या गोष्टी आहेत, अजून तर काही चर्चा झालेली नाही। तुम्ही म्हणता तशी शक्यता आहेच। बघा, माझं प्राधान्य काय आहे, पहिल्यांदा कार्यकर्त्याचं भविष्य, कार्यकर्त्याच्या ग्रामपंचायती, त्याच्या राजकीय अस्तित्व हे माझ्या दृष्टीने अटमोस्ट जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते जिथं राखलं जाईल आणि सन्मानाने आमच्या कार्यकर्त्यांना पुढं वागवलं जाईल, मग ते पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, तसेच हे विचार होणार आहे। त्याच पद्धतीने पिंपळे गटात अशी चर्चा मोठ्या प्रमाणात नितीन काका किंवा तुम्ही एकत्र येऊन किती उमेदवार टाकता असं काय संभव म्हणजे झाले का? बघा, तुम्ही परत तेच विचारताय, अजून काही ठरलेलं नाहीये, चर्चा चालू आहेत आणि तुम्ही म्हणता तसं परत एकदा मी तिसऱ्यांदा बोलतो, माझ्या कार्यकर्त्यांचं हे जिथं असेल तिथं मी त्या पद्धतीचा निर्णय घेईन। बोला। आता आपल्या भागात इथं विषय चाललाय तो कुणबीचा चाललाय, ते महेश शिंदेची भूमिका किंवा त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या 2 बैठका झाल्या। कोणाच्या? महेश शिंदेच्याच कार्यकर्त्यांच्या 2 बैठका, एक वॉटर स्टेशन झाल्या आणि कांबुडेमध्ये झाली, की वॉटर स्टेशन गटामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये झाल्या। त्याच्यामध्ये त्या लोकांच्या भूमिका अशा आहेत की कुणबी आरक्षणाचा दाखला ज्याने घेतलाय अशा उमेदवाराला त्यांचा विरोध राहणार आहे। कुणबीनं राजकारणात उतरायचं का नाही, तेव्हा त्या जातीचा वापर करायचा का नाही इलेक्शनसाठी। आता हे मी कसं तुमचं ठरवू? ज्याला उभं राहायचंय, ज्याच्याकडे दाखला आहे आणि ज्याला जे परवडतंय किंवा पटतंय किंवा राजकारणात सोयीचं वाटतंय, तुम्ही जनरलाइज स्टेटमेंट माझ्याकडनं कसं घेता? आणि मला काही व्यक्तच व्हायचं नाही या विषयावर। हे बघा, कोरेगाव तालुक्यात तुम्ही एक लक्षात घ्या, इथं मराठा बहुल गावं भरपूर आहेत, तुम्हाला मान्यच करायला लागेल। पण तुमच्या तालुक्याचा आमदार कोण होतं? मग या विषयी कोरेगावात निघायचं कारणच काय? आमच्याकडं लिंगायत समाजाचे सभापती
साहेब 12 वर्ष होते. त्यामुळे मी काय असा विचार करत नाही कुणबी अनकुणबी. पण कार्यकर्ता मेरिटवर आणि त्याच्या गुणावर ठरवला जातो, त्याला संधी द्यायची की नाही. अहो सर्टिफिकेट असेल, आता अजून कुठल्या पर्टिक्युलर जातीचा असेल, गाव उलटा असेल, काय त्याचा उपयोग आहे? साधा विषय आहे ना साहेब. त्यामुळे महेश शिंदेने कसल्या बैठका घेतल्या, कोणी काय घेतल्या मला काय माहित नाही. मी वाचलं तर चौकशी करतो. त्याच पद्धतीनं विषय येतो नगर परिषदेचा. याच माध्यमातून 30 ते 35 वर्षापूर्वी होती त्या नगर मी परिषदेमध्ये. तुम्हाला उलटं बोलतो काकडे साहेब. आमच्या आणि त्यांच्या नगरपालिकेची लढाई झाली, त्यात माझ्या मुलाचा पराभव झाला इथपर्यंत ठीक आहे. आम्हाला 13 प्रभागापैकी 9 प्रभागात बहुमत आहे. त्यांच्या आणि आमच्या मतात 1000चा फरक आहे. तुम्ही म्हणाले कसं झालं? 3 प्रभागात फक्त आम्हाला दणका मिळाला. आणि खरं सांगायचं तर 30 वर्ष संबंध जिल्हा ओरडतोय, महाराष्ट्र ओरडतोय. 30 वर्ष एक हाती सत्ता नगरपालिकेत ठेवलेला मी एकमेवच आहे. अजून कोण? लोकांना कळून द्या, तुलना कळेल, त्यांना निर्णय घेतील. कारणं सांगत बसायला मी मोकळा नाही. माझ्या राजकारणात मी एकदा निर्णय घेतला इलेक्शनचा की पहिल्यांदा हारायचं का जिंकायचं हे ठरवतच नाही. प्रयत्न करायचा, जिंकलो तर जिंकलो, आत्तापर्यंत जिंकलो, पहिल्यांदा हरलो, ठीक आहे हरलो. आम्ही स्वीकारून विरोधी भूमिका घेऊ, आम्ही लक्ष ठेवू काय चाललंय. गेली खासदारकी असो, आमदारकी असो किंवा आता नगर परिषद झाली, आपण एकाच चिन्हावरती घड्याळावरतीच राहिलो आणि आपले बंधू शिवसेनेत प्रवेश केलाय. हे कुठंतरी जनतेला पटतंय का की आपण हे तुम्ही जनतेला विचारावं. नाही हा मी तुम्हाला बोललो ना काकडे, झाला असता असं. असं काय नाही. तेव्हा मी प्रचारात भाग घेतला होता, मी महायुतीतच आहे, आलं लक्षात. त्यामुळे मी महायुतीतच काम केलं. आता मला विचारण्यापेक्षा महायुतीतल्या वरिष्ठ पातळीवर विचारा ना, पुण्याला काय झालं, चिंचवड पिंपरीला काय झालं, मुंबईत काय झालं. आपल्यासारख्याच्या कशाला विचारत बसतं? काय फारसं रेलिव्हन्स नाही त्याला.